मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य आणि एक माणूस म्हणून मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. कायद्यानुसार आपण सर्वजण स्वातंत्र्य आहोत. आपण कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपण मोकळे आहोत. प्रत्येकजण आपापल्या परीने या स्वातंत्र्याचा लाभ घेत असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्यापासून स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर हळूहळू इव्हॉल्युशन होऊन आज आपण इथपर्यंत येऊन थांबलेलो आहोत. परंतु खऱ्या अर्थी आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत का? हा प्रश्न विचारायचं कारण हेच की अनेक जण आपण पाहतो की ते मानसिक गुलामीमध्ये अडकलेले आपल्याला दिसतात. बरेच जण आर्थिक गुलामीमध्ये अडकलेले आपल्याला दिसतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या ऑर्गनायझेशनचा, कुठल्या संस्थेचा किंवा कुठल्या विचारधारेचा डॉमिनन्स आपल्याला दिसत असतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जे स्वातंत्र्य आहे ते पूर्णतः न्यूट्रल असलं पाहिजे. त्यामध्ये विचार स्वातंत्र्य आहे. आपल्या देशामध्ये जर विचार केला तर अनेक पॉलिटिकल पार्टीज आहेत, राजकीय पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाची आपापली एक विचारधारा आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या विचारधारेनुसार काम करत असतो. त्यांचे उमेदवार उभे करत असतो आणि त्या विचारधारेला फॉलो करणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्या भरोशावर ते निवडून येत असतात आणि त्या ठिकाणी त्यांची जागा घेत असतात. गुलामगिरी म्हणजे काय? तर एक वैचारिक गुलामगिरी नावाचा हा एक कन्सेप्ट. वैचारिक गुलामगिरी ज्यावेळेस एखादा व्यक्ती कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा एक मेंबर बनतो त्यावेळेस खऱ्या अर्थी तो एक वैचारिक गुलाम झालेला असतो. मग त्या पॉलिटिकल पार्टीने जे काही डिसिजन घेतले ते डिसिजन तो निमूटपणे फॉलो करत असतो. त्याच्या पर्सनल आयडिओलॉजीला त्या गोष्टी पटो अथवा ना पटो त्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात. प्रत्येक राजकीय पक्षाची आपापली विचारधारा वेगवेगळी असते आणि त्याला फॉलो करणारे लोकसुद्धा वेगवेगळे असतात. ह्या पॉलिटिकल पार्टीज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांचं ब्रेन वॉशिंग करत असतात, ब्रेन वॉश करत असतात की कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचा विचारसुद्धा ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. एक चर्चासत्र घडवून आणणे किंवा वैचारिक पातळीवर कुठलीही समस्या सोडवू पाहणे या बाबतीमध्ये ते कधी अग्रेसिव्ह दिसत नाही. आपल्या पक्षाचा काय अजेंडा आहे तेवढाच अजेंडा ते पुढे रेटण्याचं काम करत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे ब्रेन वॉश झालेला असतो. पुढच्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे ॲटलिस्ट तेवढंसुद्धा ऐकण्याची त्यांची मानसिकता त्या ठिकाणी नसते. यालाच इंग्लिशमध्ये आपण एक्स्ट्रीमिझम म्हणतो, पोलरायझेशन म्हणतो. म्हणजे आपल्या वैचारिक पातळीचं ध्रुवीकरण ज्यावेळेस एखादी आयडिओलॉजी करत असते, एखादी विचारधारा जेव्हा आपले व्ह्यूज जे आहे ते पोलराईज करत असते त्यावेळेस आपण मानसिक गुलाम झालेलो असतो. मित्रांनो, माझ्या मते एखादा व्यक्ती खऱ्या अर्थी स्वातंत्र्य त्यावेळेस म्हणावा लागेल ना तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता ना त्याचा कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी काही संबंध असेल. ॲज अ नॉर्मल सिटिझन, ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया आपल्याला स्वातंत्र्य पूर्णतः बहाल केलेलं आहे आणि आपण आपली विचारधारासुद्धा स्वतंत्र स्वरूपाची ठेवली पाहिजे. एक विज्ञानवादी विचार खऱ्या अर्थी समाजाला देण्याची आवश्यकता आहे आणि या विज्ञानवादी विचारावरच याच आयडिओलॉजीची पॉलिटिकल पार्टी जी असेल त्या पॉलिटिकल पार्टीला आपण फॉलो केलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीच्या आहारी न जाता त्यावर फॅक्च्युअल विचार करून मगच आपण आपले निर्णय त्या ठिकाणी घेतले पाहिजे. ज्या प्रकारे विज्ञान आपल्याला गोष्टी पडताळून पाहण्यासाठी शिकवतं, ज्यावेळेस आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो त्या एक्सपेरिमेंटमधून एखाद्या गोष्टीची सत्यता सिद्ध होते त्यावेळेस आपण ती गोष्ट आत्मसात करत असतो, तिला खरं मानत असतो. त्याच तत्वावर आपण प्रत्येक गोष्टीला टॅली करून मगच त्याचा स्वीकार जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे आणि या तत्वाने जर आपण चालत राहिलो तर निश्चितच आपण प्रगत देश म्हणून नक्कीच
उभे राहू. त्यासाठी आपल्याला आपली जी आयडिओलॉजी आहे, सायंटिफिक आयडिओलॉजी फॉलो करण्याची आवश्यकता आत्ताच्या काळामध्ये नक्कीच आहे. ह्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, जे काही राजकीय पक्ष आहेत, हेच या टेक्नॉलॉजीचा वापर पक्षाची आयडिओलॉजी पसरवण्यासाठी त्याचा वापर करत असतील. पण जनतेनेही तेवढं सुज्ञ असायला पाहिजे की आपल्या हातामध्ये जे सोशल मीडिया तंत्रज्ञान आपण वापरतोय, ते वापरण्यासाठी जो माइंडसेट आवश्यक आहे, आधी तो माइंडसेट डेव्हलप करण्याची गरज खऱ्या अर्थी आपल्यावर आहे. आणि आपण जे शिकलो शाळा कॉलेजमध्ये, एवढं नॉलेज तर नक्कीच आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टीचा कसा वापर करायचा, किती प्रमाणात वापर करायचा, याचं एक लिमिटेशन प्रत्येकाने आपापल्यावर लावून घेतलं पाहिजे. आणि फॅक्च्युअल गोष्टी तर्कबुद्धी वापरून टॅली करून या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. फेक नरेटिव्ह नावाचा एक कन्सेप्ट असतो, ज्यामध्ये अर्धसत्य सांगणे असं म्हणतात. अर्धी गोष्ट सत्य आणि अर्धी गोष्ट खोटी असं त्याचं जॉईंट करून समाजामध्ये पसरवण्यात येत असतात. त्याही गोष्टीला आपण बळी न पडता त्याच्यावर सुद्धा रिसर्च करून खरं काय आहे त्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आपण खऱ्या अर्थी न्यूट्रल राहून जर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला तर निश्चित समाजाची प्रगती यामध्ये होईल. खऱ्या अर्थी आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला यामुळे मिळू शकते. या गोष्टीवर आपण नक्की विचार करावा आणि आपले यावरती काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.